नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला माईन मुळ्याचं लोणचं कसं करायचं दाखवणार आहे। सुरुवातीला माईन मुळ्याची सर्व माती काढून घेतलेली आहे, म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण बटाट्याची साल काढतो त्याप्रमाणे याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। हे 1 तास पाण्यात भिजवलं तर लगेच याची साल निघून जाते आणि घरामध्येच मसाला तयार करायचा आहे। मेथ्या सुरुवातीला तव्यामध्ये भाजून घेते, त्याच्यानंतर मोहरी भाजून घ्यायची आहे आणि हे दोन्ही पण एकत्र त्यामध्येच कुटून घेतलेला आहे। अगदी घरीच मसाला बनवता येतो, जास्त काही यामध्ये लागत नाही, फक्त 2 वस्तू यामध्ये महत्त्वाच्या आहेत। मोहरी आणि मेथ्या लगेचच भाजून होतात आणि थोड्याशा थंड होणार इतक्यात आपण त्याला वाटून घ्यायचा आहे। दोन्ही एकत्रच वाटून घेतलेला आहे, जास्त बारीक याची भरड करायची नाही। इथे मात्र टिप लक्षात ठेवायची, हे भाजत असताना यामध्ये तेल घालायचं नाही। आता याची पूड माईन मुळ्याचे जे काप केलेले आहेत त्यावरती घालायचे आहे। माईन मुळ्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। यामध्ये सुरुवातीला हळद घालायची आहे। हळकुंड जे असतात ते हळकुंड छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला बारीक करून त्याची पूड केली तर लोणचं खराब होत नाही। आणि खडे मीठ, मोठं मीठ असतं ते मीठ घातलं की या 2 वस्तू घातल्या की लोणचं कधीच खराब होत नाही। ही टिप तुम्ही कायमची लक्षात ठेवा। तर इथे मी हळद घातलेली आहे बिना केमिकलची आणि मोठं मीठ मिक्सरला बारीक करून घातलेलं आहे। हे दोन्ही मिक्स करून 5 मिनिट ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर यामध्ये मोहरी आणि मेथ्याचं पूड करून घातलेली आहे। हळद आणि मीठ टाकल्यानंतर 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे। या लोणच्याच्या फोडीमध्ये हळद मीठ घातल्यानंतर आता यामध्ये गरम केलेलं तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे। त्याच्या आधी लाल तिखट घालायचं आहे। आपल्याला जितकं लाल तिखट घालायचं आहे त्या प्रमाणात घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर यावरती तेल घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तेल तुम्हाला जितकं घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता, कारण लोणचं खराब होत नाही आणि खायला पण टेस्टी लागतं। तर मी इथे 1 वाटी तेल घातलेलं आहे आणि हे सर्व आता एकत्रित करून एका काचेच्या भरणीत भरून घ्यायचं आहे। रोज आपण जेवण करत असताना याच्या 2, 3, 4 कितीही फोडी खाल्ल्या तरी कमी वाटतात, इतकं छान लोणचं तयार होतं। तुम्ही पण नक्की करून पहा आणि बाजारातून माईन मुळं केव्हाही आणू शकता। अगदी 20 रुपयाचं माईन मुळं आणलं तर आपण जेव्हा विकत बाजारातून आणतो 80 रुपयाचं लोणचं ते 20 रुपयाच्या माईन मुळ्यामध्ये तयार होतं। घरच्या घरी खूप मस्त असं हे लोणचं तयार होतं। तर हे माईन मुळ्याचं लोणचं तुम्हीही घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता। लोणचं आवडलं तर कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।